तर आज करूया आपण स्पा. तर तुम्ही हेअर्स बघू शकता कशा प्रकारे रफ हेअर्स आलेले आहेत आपल्याकडे. तर आपण याच्यामध्ये हेअर स्पा करूया. रफ हेअर आपल्याला फेअर करूया. ओके, बघू शकता कसे डॅमेज हेअर आहेत. तर आधी पाण्याने गिला करूया हलकस म्हणजे थोडं जास्तच करूया. ते काउंट करूया आणि बेसिक 4 सेक्शन काढूया. ओके, फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ. तर बघू शकता आपण 4 सेक्शन काढलेला आहे. फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ हे बेसिक 4 सेक्शन असतात. ओके, आता याच्यामध्ये एक सेक्शन पकडलेला आहे आपण. 4 सेक्शन मध्ये एक सेक्शन पकडलेला आहे. त्याच्यामध्ये सेक्शन बाय सेक्शन आपल्याला हेअर स्पा क्रीम अप्लाय करायचं आहे. ओके, तर ही आपली हेअर स्पा क्रीम आहे. ओके, बघू शकता थोडंसं पाणी याच्यामध्ये ऍड करूया. हलकसं, खूप जास्त नाही, हलकसं 2-3 स्प्रे. ओके, ऍप्लिकेशनला सुरुवात करूया स्टेप बाय स्टेप मध्ये. बघा, आधी मी टचअपला लावत आहे हेअर स्पा क्रीम. तुमची पद्धत असेल ती तुम्ही एकत्र पुन्हा लावू शकत असाल तर तुम्ही एकत्र पण लावू शकता. आणि सेक्शन 1 ला पडून पुन्हा टचअप आणि रूट्सला. ओके, पण मी माझी टेक्निक लावत आहे. तुमची टेक्निक काय आहे ते मला कमेंटनी नक्की सांगा. बघा, ही माझी टेक्निक आहे, मी तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओच्या माध्यमाने. बघा, सेक्शन काढलेलं आहे मी हलकाच एक छोटस. त्याच्यानंतर मी याला स्किनला अप्लाय करत आहे दोन्ही साईडला, नीचे खाली आणि वर. ओके, दोन्ही हेअर्सला पकडून सेम त्याच पॅटर्न सेक्शन काढत मी अप टू डाऊन, डाऊन टू अप. तुम्ही कसं पण करू शकता. बघा, सेक्शन नीट अँड क्लीन असायला पाहिजे असं मला वाटते. समोर तुमची मर्जी, असं काही नाही. तर बघा मी कशा प्रकारे हेअर स्पा क्रीम अप्लाय करतो. तर लेंथला सेक्शन बाय सेक्शन ज्या पद्धतीने आपण टचअपला हेअर स्पा क्रीम अप्लाय केलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला लेंथला पण ऍप्लिकेशन करायचं आहे. ओके, बघा आधी क्रीम पकडली आहे, हलकसं मॅच करत आहे मिक्सिंग. ओके, आणि अप डाऊन मध्ये क्रीम मिक्सिंग करत आहे या पद्धतीने. जर तुम्हाला माझी टेक्निक या पद्धतीत आवडली असेल, तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि नवीन तुम्ही जर फेसबुकला पाहत असाल तर फेसबुकला हेअर हाऊस नावाने आहे. रीलच्या माध्यमातून तुम्ही अगर माझ्या व्हिडिओला पाहत असाल तर आकाश मेश्राम 94 नावाने इंस्टाग्राम आयडी आहे माझी. आणि यूट्यूबमध्ये नवीन जर तुम्ही असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि यूट्यूबमध्ये माझ्या चॅनलचं नाव आहे आकाश मेश्राम 7194. ओके, तर सबस्क्राईब नक्की करा. आकाश मेश्राम 7194 यूट्यूब मध्ये. पण चांगलं आहे. 10,000, 5,000, 4,000 असे लोक पाहिजे. हे झालेलं आपला 2 सेक्शन कम्प्लीट झालेले. आता तिसऱ्या सेक्शन कडे आपण येऊया. बघा, सेक्शन तिसरा थोडंसं ड्राय झालेलं आहे आणि आपण गिला करूया हलकसं. बघू शकता या प्रकारे पाण्याने त्याच टेक्निकने आपण हेअर स्पा क्रीम अप्लाय करूया. त्याच्या आधी त्याच्यानंतर लेंथला ग्रोथ जे असते त्यांना. ओके, सेम पॅटर्न आहे आपला तेवाला, जसं 2 सेक्शनला केलेला आहे त्याच पॅटर्नने आपण क्रीम अप्लाय करूया. त्याच्यातला आधी बघा मी कशा पद्धतीने लावत आहे. बघा, आधी खाली बरस, त्याच्यानंतर वरच्या हेअर्सला बरस घुमवत आहे. याच्याने काय हे जास्त मी सेक्शन काढल्याने खाली जमून जाते, याला क्रीमच अप्लाय नाही होणार. ओके, तर यासाठी दोन्ही साईडला करायचं, आधी अप त्याच्यानंतर डाऊन. ओके, बघा डबले केस म्हणजे याच्यामध्ये त्याला पण क्रीम लागलेली आहे. तुम्ही जर एका साईडलाच लावा, डाऊन साईडला तुम्ही याला क्रीम अप्लाय होणार नाही. त्यासाठी आपल्याला याला पण हेअरला कव्हर अप करायचं आहे. थर्ड सेक्शन आपला ऑलमोस्ट कम्प्लीट झालेला आहे, थोडंसं बाकी आहे, लेंथला बाकी आहे. बघा सेम पॅटर्न तेच आहे आपल्याला. ओके, क्रीम बघू शकता आपल्या याच्यामध्ये मस्क करायचं. बघा हे झाले थर्ड सेक्शन कम्प्लीट आपल्याला. आता लास्ट अँड फायनल याला पण हवं तसं पाण्याने गिला करूया. बघू शकता त्याच पद्धतीने आपल्याला क्रीम अप्लाय करायची आहे हेअर्समध्ये.
दिल्ली फॅमिली मधलं मेंबर आहे तुमच्या ना? एखादा व्हिडिओ पाहिला ना सिया देते ना. जो ओळखत असेल तर तो ओळखला बी असतो. आता नाही. बघू शकता या प्रकारे आपले 40 सेशन कंप्लीट झालेले आहेत. आता व्यवस्थित असा कॉम करूया हेअर्सला. उरलेली क्रीम असते खूप सलून मध्ये फेकत असतात, फेकायचं नाही. आला जे उरलेली क्रीम आहे ते लेंथला अप्लाय करायचं असं या पद्धतीने बॉलला योग्य पद्धतीने क्लीन करून टाकायचं आपल्याला. खूप जास्त प्रेशर नाही द्यायचं, हलकंसं. मग त्यांची ऑलरेडी तब्येत खराब आहे, त्या हिशोबाने आपल्याला प्रेशर मेंटेनन्स ठेवायचं. यामुळे तुमचे दोन काम होतील. एक तर जे हेअर आपण क्रीम अप्लाय केलं ते मिक्सिंग होऊन जाईल पूर्ण परिपूर्णपणे हेअर मध्ये, आणि हे जे हलकस आपण जे मसाज केले त्याच्यातून रिलीफ होईल हेड आणि आपलं कस्टमर. ओके. आता याच्यानंतर मी जे यांना देत आहे व्हायब्रेटर देत आहे. जे मशीन असते, मशीनचे एक प्रकार आहे व्हायब्रेटर, त्याने रिलॅक्स होते बॉडी. ओके. आपण त्याला मी तुम्हाला दाखवते. ते आपल्याकडे किमी कंपनीच्या व्हायब्रेटर आहे, जसं की तुम्ही बघू शकता. बघा हे व्हायब्रेटर म्हणते त्याला. ओके. त्याच्याने मी खाली कसं व्हायब्रेट करतो. हलकीशी मसाज दिले, त्यांना रिलीफ केलेला आहे. जर तुम्हाला तुमच्याकडे मशीन अवेलेबल असले तुम्ही हाताने पण मसाज देऊ शकता योग्य पद्धतीने, असं काही नाही, असणंच गरजेचं नाही आहे. आता काम करूया व्यवस्थित असं. आता आपण बॅक मसाजर देऊया. आपल्याकडे मॅजिक मसाजर आहे, त्याच्याने आपण हलकसं बॅक मसाजर देऊया. त्याच्याने रिलीफ होईल बॅक हँडची वाली पाठीचं पेन वगैरे. पण त्याच्या आधी आपण हाताने हलकसं या प्रकारे हलकसं प्रेशरने, खूप जास्त पण नाही. आता माझ्याकडे बॅक मसाजसाठी एक मॅजिक गन सारखी या पद्धतीने आहे, मॅजिक मसाजर म्हणते त्याला. ओके. त्याच्याने आपण मसाज देऊया हलकसं खाली. बघा या प्रकारे बघू शकता तुम्ही. याच्याने काय होते, रिलॅक्स लागते बॉडीला थोडंसं. जे बॉडी मधला पेन वगैरे असते बॅक मसाजरने रिलीफ होऊन जाते बॉडी. बघा आपण हे स्पा क्रीम अप्लाय केलेलं आहे आणि हे स्पा केलेलं आहे. ओके. जर तुम्हाला माझी करण्याची पद्धत आवडली असेल किंवा तुम्हाला काही
माझ्यामधल्या खामिया काढायच्या असेल तुम्ही मला कमेंट नक्की सांगा काय गलत झालं आणि काय सही करायला पाहिजे होतं. आणि व्हिडिओमध्ये नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ओके, तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. कसं वाटलं तुम्हाला? छान वाटलं. रिलॅक्स वाटत आहे? हो. ओके, तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला. ओके.